श्रीनाथजी गुरुजी को आदेश माया स्वरूपी सद्गुरु मचंद्रनाथ महाराज जी को आदेश शंभू श्री गुरु गोरक्षनाथ महाराज जी को आदेश नाथ श्रमणी कालेंद्रनाथ महाराज जी को आदेश राजयोगी श्री कानिकनाथ महाराज जी को आदेश नवनाथ चौरशी सिद्धों को आदेश लख पुरुष को आदेश आदेश आदेश। खूप असे साधक ही मोहिनी क्रिया करून जगाला मोहित करतात। मोहिनी परिसाधना, मोहिनी यक्षिणी साधना, मोहिनी योगिनी साधना अशा अनेक साधना या शृंखलेत समाविष्ट आहेत। खरं तर मोहिनी साधना ही प्रत्यक्षीकरण साधना आहे, परंतु आज मी प्रत्यक्षीकरण साधना देणार नाही आहे, कारण की प्रत्येक लहान मोठ्या साधकाला ही साधना जमायला हवी। त्या उद्देशाने मी ही एक मंत्रसिद्धी देतो आहे, ज्याने नक्कीच विश्वाला किंवा समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला साधक मोहित करू शकतो। स्वतःच्या कार्यासाठी, स्वतःच्या विश्वासासाठी आणि स्वतःच्या कामासाठी तो नक्कीच मोहित करू शकतो। अर्थात ज्या व्यक्तीच्या समोर आपण जाऊ तो व्यक्ती जरी आपल्या विरोधात असला आणि आपलं काम करत नसला किंवा परिस्थिती अनुकूल नसेल तरी पण साधना गोष्टी करून आपण त्या व्यक्तीला संमोहित करून आपलं काम करून घेऊ शकतो। मी व्हिडिओच्या मध्ये एक खूप मोठी अनाऊन्समेंट करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नवनाथ भक्तांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे, जेणेकरून व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, कारण की यूट्यूबवरती माझ्या या चॅनलवरती लवकरच अशी एक महत्त्वाची व्हिडिओ येणार आहे, जेणेकरून सर्व नाथ भक्तांना त्याचा फायदा होईल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर जेव्हा एखादा साधक आई अंबेची, श्री आदिनाथांची, दक्षिण काळीची, भैरवाची साधना करतो, तेव्हा हे दैवते त्या साधकावरती आपली कृपादृष्टी नेहमीच ठेवून असतात। परंतु जेव्हा एखादा साधक वीरांची साधना, योगिनीची, यक्षिणीची साधना करतो, किन्नर साधना किंवा पिशाचिनी साधना करतो, चांडालिनी साधना करतो, तेव्हा त्या देवतांना, त्या शक्तींना काही ना काहीतरी भोग द्यावा लागतो। ही वार्ता तर सत्य आहे, पण मोहिनी साधनेत आज जी मी साधना देतो आहे त्यात कोणताच भोग दिला जात नाही। आणि जेव्हा प्रत्यक्षीकरण केलं जातं तेव्हा भोग देणं गरजेचं असतं, पण ह्या प्रत्यक्षीकरण नसल्यामुळे ह्यात भोगही दिला जात नाही। ठीक आहे। तर ही जी मोहिनी साधना आहे ही वर्षात 2दा केली जाते, म्हणजे वर्षातून 2 पर्व असे येतात जेव्हा ही मोहिनी साधना केली जाते। ती म्हणजे नवरात्रीचे 9 दिवस, ठीक आहे, आणि 10व्या दिवशी दशांश हवन केलं जातं, आणि दुसरी म्हणजे मेमध्ये येणारी मोहिनी एकादशी। त्यावेळेस 11 दिवसांचं अनुष्ठान असतं आणि 12व्या दिवशी हवन केलं जातं। आता काही वेळ न घालवता आपण विधान बघूया की या साधनेचं विधान कसं केलं जातं। तर सर्वप्रथम दक्षिणेला तोंड करून एका चौरंगावर श्रीहरी विष्णूंची प्रतिमा स्थापित करावी। त्यानंतर एक प्रतिमा असणारे आईसाहेबांची, आईसाहेब जगदंबेची, ठीक आहे। तर सर्वप्रथम गणपती पूजन करून घ्यायचं आहे व गणेश स्तवन करायचं आहे। गणेश स्तवन कोणतंही असेल, अथर्वशीर्षम असेल, गणपती स्तोत्र असेल, गणेश स्तवन स्तोत्र असेल, इत्यादी कोणतेही गणेश स्तवन स्तोत्र आणि श्लोकाने तुम्ही गणपती बाप्पांची स्तुती करून पूजन करून घ्यायचं आहे। गणपती बाप्पांची कोणतीच विग्रह किंवा प्रतिमा ठेवली जाणार नाही, फक्त त्यांचं वाचिक पूजन होईल। त्यानंतर गुरूंचं पूजन होईल, तेही वाचिक होईल, त्यांची कुठलीच स्थापना केली जाणार नाही, कोणताच विग्रह किंवा कोणतीच प्रतिमा ठेवली जाणार नाही, पण त्यांचं स्तवन होईल। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू ह्या मंत्राने किंवा ब्रह्मानंदं परमस्पदं केवलं ज्ञानमूर्तिमं ह्या मंत्राने किंवा इतर कोणतेही गुरुमंत्र असतील, जसं की
दत्तगुरूंचा कोणता मंत्र झाला किंवा तुमच्या गुरूंचाच कोणताही मंत्र जो गुरुस्थितीसाठी वापरला जातो त्याने गुरूंचं स्तवन केलं जाईल. त्यानंतर गुरुमंत्राचा किमान 108 वेळा तरी जप केला पाहिजे. ठीक आहे. त्याने संरक्षण होतं, कारण की ही जी मोहिनीपरी आहे ही अत्यंत उग्र स्वरूपात आपल्याजवळ येते. त्यामुळे आपलं संरक्षण होणं पण गरजेचं आहे. अत्यंत ॲग्रेशनमध्ये येते, पूर्ण उग्र प्रचंड रूपात असते ही. तर असं करून झाल्यावरती आपण श्री हरी विष्णूंचं पूजन करून घ्यायचं. त्यानंतर आईसाहेब जगदंबेचं पूजन करून घ्यायचं. त्यानंतर जो मी मंत्र देणार आहे त्या मंत्राचा दररोज 1100 वेळा जप करायचा. म्हणजे 11 माळी रोज, 108 108च्या का माळी रोज तुम्हाला ह्याचं जप करायचं. मंत्र काय अगदी मोठा नाही आहे, मंत्र छोटाच आहे. दररोजच्या 108 मण्यांची माळ 11 वेळा तुम्हाला जपायची आहे. ठीक आहे. ही गोष्ट 9 दिवस 9 रात्र होऊन जाईल. त्यानंतर 10व्या रात्री, ठीक आहे, 10व्या रात्री ह्याच मंत्राच्या मागे स्वाहा लावून या मंत्राचा दशांश हवन करायचं आहे. म्हणजे 1000 आहुत्या द्यायच्या आहेत. ठीक आहे. आणि ह्या आहुतीमध्ये घीचा उपयोग न करता मधू अर्थात मधाचा उपयोग करायचा आहे आणि मधाच्या आहुत्या द्यायच्या 1000 आहुत्या. त्यानंतर हा मंत्र सिद्ध केला जाईल. ठीक आहे. तर मी मंत्र 3 वेळा उच्चार करेल. हा मंत्र नीट आहे का, उच्चारांमध्येच कोणताच फेरबदल केला जाणार नाही आणि हा मंत्र जसाच्या तसा म्हटला जाईल. तर मंत्र असा आहे, जाग मोहिनी जोग मोहिनी देख नगर की रूप मोहिनी आवे आधी रात दोहाई मोहिनी पर्या की क्लिंग क्लिंग हुम फट. हा मंत्र पूर्णपणे शुद्ध मंत्र आहे. यात कोणतंच अशुद्धी काढून त्याला शुद्ध करून घेऊन मंत्र जपू नये, कारण की तो मंत्र फलीभूत होणार नाही. हा मंत्र जसा उच्चार केला आहे मी तसाच तुम्हीही उच्चार करून याचं फल घ्यायचं आहे. नाहीतर मग उच्चारण बदलून त्याचं फल काही भेटणार नाही. अशुद्ध मंत्र नाही आहे, शुद्ध मंत्र आहे. मी पुन्हा मंत्र सांगतो, नीट आहे का. जाग मोहिनी जोग मोहिनी देख नगर की रूप मोहिनी आवे आधी रात दोहाई मोहिनी पर्या की क्लिंग क्लिंग हुम फट. एक विशेष लक्ष देण्यासारखी गोष्ट अशी आहे या मंत्रामध्ये की शेवटी जो बीच लागतो तो क्लिम नसून क्लिंग आहे. ठीक आहे. तर काही लोक ह्याला क्लिम करून टाकतात आणि मग मंत्र सिद्ध होत नाही आणि त्यामुळे फोन येतात मला. पण असो, क्लिंग क्लिंग आहे. पुन्हा एकदा मी मंत्र सांगतो, नीट आहे का. जाग मोहिनी जोग मोहिनी देख नगर की रूप मोहिनी आवे आधी रात दोहाई मोहिनी पर्या की क्लिंग क्लिंग होम फट. हा जो मंत्र मी दिला आहे त्या मंत्राला दिलेल्या विधानानुसार जर आपण सिद्ध केलं तर असं म्हणता येईल की मोहिनी परी मंत्रसिद्धी तुमची पूर्ण झाली आहे. आणि नुसतं म्हणता नाही येणार, तर अर्थातच याचा प्रयोग करणंही तितकंच गरजेचं आहे. 2-3 वेळा 4-5 वेळा पुढे भविष्यात प्रयोग करून बघा, जेणेकरून हा मंत्र अजून पॉवरफुल होईल आणि तुमचं प्रत्येक कार्य सिद्ध करेल. कुठेही अशी परिस्थिती उद्भवली की जिथे परिस्थिती अनुकूल नसेल किंवा तिकडची लोक पूर्णपणे विरोधात असतील, तर ह्या मंत्राचा प्रयोग करून बघा, नक्कीच तुम्हाला यश येईल. तर याचा मी प्रयोग सांगतो कसा करायचा आहे. की जेव्हा कोणत्याही व्यक्तीला एका कुठल्या विशिष्ट व्यक्तीमुळे किंवा एखाद्या समुदायामुळे काही अडथळे येत असतील आणि काम पूर्ण होत असेल, ठीक आहे, तर मनातल्या मनात हा मंत्र त्या जागेवरती जप केल्यावरती तिकडची परिस्थिती व तिकडचे जे लोक आहेत ते सर्व आपल्या वशीभूत होऊन आपलं कार्य पूर्ण करायला मदत करतात. किंवा जर आधीच तुम्हाला माहीत असेल की एखाद्या आपण समजा इंटरव्ह्यूला गेलो आहे आणि तिकडे आपलं काही टिकाऊ राहणं मुश्किल वाटतं आहे आणि पण तिकडची नोकरी आपल्याला भेटणं खूप गरजेचं आहे, तर मग तिथे जाण्या अगोदर 11 वेळा या मंत्राचा जप केल्यावरती तिकडचं काम नक्कीच यशस्वी होईल. तुम्हाला तिकडे नक्कीच नोकरी लागेल.
आणि नुसतीच नोकरी नाही, इतर काहीही काम असेल, एखाद्या बंद खोलीत ते काम होणार असेल तर त्या खोलीमध्ये जाण्या अगोदर या मंत्राचा जप केल्यावरती ते काम नक्कीच पूर्ण होईल. आणि एवढं केल्याने हे विश्व साधकाच्या आकर्षणात राहील. तर आजपुरतं एवढंच. तर हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. श्री सद्गुरू मच्छिंद्रनाथ महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना असेल की सदैव माझे साधक, भक्त मंडळी व इतर अनुयायी सुखी, समाधानी व उदंड आयुष्य लाभून नेहमी त्यांच्या कार्यात त्यांना यश भेटेल. अलाख निरंजन आदेश.